पाऊस पडल्यावर काजूच्या झाडांवरून ज्या ह्या बिया गळून पडतात ना, तर त्याची भाजी करायची होती. ह्या आम्ही गावावरून आणलेल्या. तर त्यासाठी कटिंग करायचं काम रात्री चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी याची भाजी करून खाऊन पण झाली, पण खाण्याच्या नादात व्हिडिओ करायचं मात्र राहून गेलं. तर दुसऱ्या दिवशी मग नंतर सगळी कामं आटपली आणि नंतर मी एक सूप प्रिपेरिंग करायला बसलेली, कारण की ह्याला भलं मोठं होल पडलेलं. त्याच्यामुळे मग ह्याच्यात तांदूळ वगैरे साफ करणं काही पॉसिबल नव्हतं. तर त्याला असं कापड लावलं आणि सेलो टेपने मस्त असं पॅक करून घेतलं. आता सगळं पाखडणं वगैरे इझी जाईल. पोराने खेळणी पसरून ठेवलेली ना, आपणच कुठंतरी गायब झालेले. कोणी पाहुणा आला तर खेळणी बघूनच ह्यांचा पसारा पळून जायचा. आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलंच होतं की रातांबे आणून त्याची ही कोकमं केलेली होती, पण त्यानंतर पाऊस आला आणि बऱ्यापैकी ह्याची वाट लागली. खराब झाली नव्हती, कारण त्याला 1-2 उन्हं लागलेली होती, 1 फूटसुद्धा देऊन झाली होती. त्याच्यामुळे खराब नव्हती झालेली, पण ती ओलीच होती आणि त्याला अजून 2-3 फुटांची तरी गरज होती. त्याच्यामुळे ते भरूनसुद्धा ठेवता येत नव्हतं आणि ती व्यवस्थित सुकलेलीसुद्धा नव्हती. तर काय करू अशा विचारात होते. म्हटलं जोपर्यंत खराब होत नाहीत तोपर्यंत टाकूनसुद्धा द्यायची नाही. पाऊस आधीमध्ये गेला तर नंतर सुकवता येतील. तर आज थोडंसं ऊन पडलं होतं, पण ऊन पडलं आणि लगेच मग कोकमं थोडा वेळ बाहेर टाकली, पण लगेच मग पाऊस आला म्हणून पुन्हा आत आणली आणि मग अशी फॅनवर त्याला आता वाळवून घेणार. बघू किती वाळतात ते. त्यानंतर मी बसले होते, एक मस्तपैकी ब्लाऊज दाखवते तुम्हाला. खूप छान असं डिझाईन झालेलं आणि कस्टमरसुद्धा खूप खुश झाला. ॲक्च्युली ह्याची 500 रुपयापर्यंत शिलाई गेले, पण कस्टमरला काहीच प्रॉब्लेम नाही. आज दुपारी माशांची वाट बघून दमलो. आत्तांगला मासा खायची खूप इच्छा झाली होती, पण मासेवाली काय आली नाही. मग शेवटी अंड्यानं रोडी मारली. तर 2 अंडी मी ॲक्च्युली शिजवून घेतली होती, भातसुद्धा केला होता, पण त्यातलं 1 अंडं खराब निघालं. चला मग आपला वाटा तरी का सोडावा, म्हणून मग मी लगेच दुसऱ्या अंडा 1 होतं शिल्लक, तर त्याचं मी आमलेट बनवून घेतलं. तर त्यानंतर मग असं नसतं आम्ही जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ आतांबरोबर मस्ती करत होतो, कारण त्याच्याबरोबर थोडासा वेळ घालवायला हवा. तो बाहेर एकटाच किंवा मग त्याच्या मित्राबरोबर वगैरे खेळत असतो. तर चलो, नंतर थोडा आराम केला. बाय.